सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? मी आणि आत्या बसलोय जेवण करायला. तर ऊन केवढं झालंय बघा. थंडी पण आहे, ऊन पण आहे. आणि इकडे बघा पळापळ कशी चालू आहे. ए ए ए इकडे नाही यायचं. पाय इथं वरती येत नाही, फडशीवर बिलकुल यायचं नाही. फक्त आम्ही भीती दाखवतो, त्यांना काय मारत नाही, छोटे आहेत अजून ते. पण हिंडणं चालू आहे. आम्ही काय करतो, आम्ही आहे तोपर्यंत सोडतो, नाहीतर मग जाताना कोंडून जातो. तर आत्या पण बसल्यात. आत्या काय करतायत, जी ज्वारी पेरली ना त्याच्यात सोयाबीन खूप उगवली आहे. ती सोयाबीनचं रान आहे. मग आत्या सकाळपासून तिकडेच गेल्यात, सोयाबीन काढतायत. आता बघूया, कांद्यात खत टाकायचं आहे आम्हाला. तर मग जर खत आणला तर मला जायचं आहे तिकडे. जेवण करून काम झालं घरातलं आणि आता मी जाणार आहे तिकडे. जर नसेल आताच टाकायचा तर मग मी आत्याला परत आम्ही दोघी जणी मिळून सोयाबीन काढणार. कारण खूप सोयाबीन आहे. ते सोयाबीनचं रान असल्यामुळेच ती सगळी सोयाबीनच उगवली. ती ज्वारी दिसतच नाही. आणि आज आत्यांसाठी बनवलेली आहेत मी मस्त असे भाकरीचे तुकडे. तर चपाती आणि भाकरी आहे, मिक्स आहे. ते मला कर, मला त्यांना म्हणजे आम्हा दोघींना पण भाकरीचे तुकडे खूप आवडतात. पण माझा आहे उपवास. माझ्यासाठी बनवून आधी मी काय केलं, त्याच कढईत थोडीशी साबुदाणा खिचडी बनवून घेतली आहे. आज मिरची कुटून नाही टाकलेली, आज मिरची चिरून टाकली आहे. शेंगदाण्याचं कूट अशी केली साबुदाणा खिचडी. थोडंसं दही घेतलेलं आहे, दही आता लावायचे. आज भाजी काय बनवली आहे, तर भाजी आज मस्त बनवलेली आहे वांग्याची. गणेशला वेगळीच दिली डब्याला करून. आणि ही बनवली आहे मस्त वांग्याची भाजी. तर कशी वाटली वांग्याची भाजी नक्की कमेंट्समध्ये सांगा. चपाती भाकरी असं आहे जेवण. तिकडे जवसाची चटणी घेतली आत्यानी. तर या सगळ्यांनी छान असं मस्त रानातलं जेवण करायला